नमस्कार. खरं तर मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करणार आहे की जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्याचं काम राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं, ज्यामध्ये मराठा समाजासाठी एक मंत्रालयीन कक्ष निर्माण करावा, त्याला अधिकारी द्यावेत, अवर सचिव दर्जाचा अधिकारी असेल, स्टेनोग्राफर असेल, क्लर्क असेल, टेलिफोन ऑपरेटर असेल, टायपिस्ट असेल, जेणेकरून समाजाच्या प्रश्नासाठी एक मंत्रालयात दालन निर्माण होईल आणि ते दालन माननीय मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली असेल, जेणेकरून समाजाचे प्रश्न किंवा समाजाच्या लोकांना एखादी गोष्ट जर कुठली अडली तर त्या कक्षाच्या माध्यमातून त्याचं काम केलं जाईल. त्याची काल कॅबिनेटमध्ये अप्रूव्हल घेऊन कॅबिनेट मंजुरी झाली आहे आणि ते दालन आता लवकरच सुरू केलं जाईल, याचा मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो. त्यामुळे निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल. त्याचप्रमाणे हायकोर्टामध्ये हैदराबाद गॅझेटला घेऊन चाललेल्या ह्याच्यामध्ये केसमध्ये देखील सरकारने मराठा समाजाच्या बाजूने एक चांगली भूमिका घेतली. मराठा समाजाला देणारे अधिकार आहेत, किंबहुना जे GR काढले त्याचं समर्थन केलं. त्यामुळे निश्चितपणे कोर्टामध्ये देखील त्याचा आपल्या समाजाला फायदा होईल. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या पद्धतीमध्ये आमचे समाजाचे संघर्ष योद्धा नेते मनोजदादा जरांगे पाटील साहेबांचा जो काही गैरसमज झाला होता, त्या बाबतीत देखील काही गोष्टीचा मला खुलासा करायचा आहे. ज्या खुलाशामध्ये निश्चितपणे मी सांगतो की जात प्रमाणपत्र देणं हे काम महसूल खात्याचं आहे आणि जात पडताळणी करणं हे काम सामाजिक न्याय खात्याचं आहे. त्यामुळे दादांशी मी बोलायचा देखील प्रयत्न या विषयावरती केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांचा ज्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरती जे आरोप झाले, किंबहुना त्यांनी जे पत्र दिलं त्याचा खुलासा देखील त्यांनी केला. मी स्वतः दादांचं त्यांचं बोलणं करून दिलं होतं. त्यानंतर त्याचा दाखले देखील दिले गेले आणि भविष्यात अशी चूक होणार नाही हे देखील बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे. निश्चितपणे मला वाटतं की या जात प्रमाणपत्राच्या दाखल्याच्या बाबतीतला जो निर्णय आहे तो संजय शिरसाट साहेबांचं खातं आहे, त्या खात्याच्या माध्यमातून केला जातो, ना की महसूलमध्ये जे बावनकुळे साहेबांचं खातं आहे त्या माध्यमातून केला जातो. परंतु हा संपूर्ण अधिकार हा कुठल्याही मंत्र्यांचा नसून हा संपूर्ण अधिकार हा अधिकाऱ्यांचा आहे. हा येणाऱ्या भविष्याच्या दिवसात एक मराठा उपसमितीचा निमंत्रक सदस्य म्हणून निश्चितपणे आम्ही ही काळजी घेऊ की यामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकारी बदमाशी करणार नाही. कुठलाही अधिकारी यामध्ये कुठल्याही समाजाच्या लोकांचं, मग तो मराठा असेल, OBC असेल, कुठल्याही समाजाचं जात पडताळणी पत्र देत असताना त्यामध्ये आडकाठी करणार नाही. आणि त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं आहे की याच्यापुढे अशा प्रकारे जर जात पडताळणी पत्र जर रद्द केलं गेलं तर त्याचे पुन्हा त्याचा हिअरिंग घेण्याचं काम आणि चेक करण्याचं काम हे डिव्हिजनल कमिशनरला दिलं गेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे समाजाला आणि इतर सर्वच समाजाला त्याचा न्याय मिळेल आणि मनोजदादा जरांगे पाटलांच्या मनात असलेल्या शंका देखील दूर होतील. आणि या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की निश्चितपणे मनोजदादा जरांगे पाटलांचा आता पश्चिम महाराष्ट्र दौरा संपला की त्यांना वैयक्तिक भेटून या बाबतीतला त्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम किंवा त्यांची नाराजगी निश्चित आम्ही दूर करून घेऊ. आणि ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाला आत्तापर्यंत 22 लाख नोंदी आणि जास्तीत जास्त नोंदी या मराठवाड्यातनं मिळाल्या आहेत, त्या नोंदींचा देखील लेखाजोखा आम्ही त्यांना देऊ आणि ज्या ज्या SOP आम्ही दिल्यात तो देखील देण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितपणे त्यांचं समाधान होईल, समाजाचं समाधान होईल आणि कुठल्याही इतर समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न माझा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.